औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर हॉकी स्टिक, लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना सेटलमेंट कॉलनी परिसरात घडली असून या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक वीरभद्रप्पा जाधव, वय वर्ष 45, राहणार हुबळी, कर्नाटका असे जखमीचे नाव असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साईनाथ उर्फ साहिल हरिदास गायकवाड, ध्रुव हरिदास गायकवाड, प्रथमेश उर्फ काल्या गैबू गायकवाड, सर्व राहणार सेटलमेंट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथने बेसबॉल बॅटने फिर्यादीच्या डोक्यावर वार केले. ध्रुव गायकवाड याने हॉकी स्टिकने तर प्रथमेशने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पाय, हातावर मारहाण केली. आरोपी हरिदास गायकवाड याने याला जिवंत सोडू नका अशी चिथावणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरडाओरडा केल्यावर नागरिक मदतीला धावून आले तेव्हा आरोपींनी तिथून पळ काढला. हल्ल्यात जखमी झालेले अशोक जाधव खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुतवळ हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.